विष्णू सहस्रनाम श्लोक 40 बघतो आता आपण. आधी श्लोक बघू. असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्छिचिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धी साधन. क्रमाप्रमाणे 247 नाम आणि या श्लोकातलं पहिलं नाम असंख्येय. ओम असंख्येयाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की यस्मिन् संख्या नाम रूप भेदादि न विद्यत इति असंख्येय. ज्याचे ज्ञान करून घेण्यासाठी संख्या उपयोगी पडत नाही. संख्येय म्हणजे संख्या करण्यायोग्य आणि लागलाय आधी म्हणजे संख्या करण्यायोग्य नाही अशा अर्थाने की ज्याचे ज्ञान करून घेण्यासाठी संख्या उपयोगी पडत नाही किंवा संख्या करता यावी अशी कोणत्याही प्रकारची नामरूपादी विविधता ज्याचे ठिकाणी नाही. संख्याचा अर्थ आहे सम्यक ज्ञान. त्या गोष्टींच्या अवयवाची, गुणांची, परिणामांची गणना करूनच होत असते कुठल्याही गोष्टीची. म्हणून सांख्य म्हणजे संख्याबद्ध किंवा सम्यक ज्ञान. सांख्ययोग गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे. म्हणजे तत्वज्ञान चांगल्या प्रकारे समजून ते युक्ती प्रयुक्तीने दुसऱ्यांना सांगणे म्हणजे सांख्य. सम उपसर्ग आणि आख्य असं म्हटलं जातं. सम म्हणजे सम्यक आणि ख्या म्हणजे ख्यातम किंवा लागला असेल उपसर्ग, इथे सम लागला असेल तर सम्यक ख्यातम चांगल्या प्रकारे सांगणे. आख्यातम उपसर्ग असेल तर अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याचं व्यवस्थित विवरण करणं. अशी व्युत्पत्ती सांख्य शब्दाची केली जाते. परमात्मा हा अशा प्रकारे ज्ञानाचा विषय आहे, परंतु तो निर्वयव असल्याने त्याच्या अवयवांची आणि निर्गुण असल्याने त्याच्या गुणांची आणि अविक्रिय आणि अद्वितीय असल्यामुळे त्याच्या परिणामांची गणना करणं शक्य नाही. म्हणजेच ज्ञान करून घेण्यासाठी संख्या उपयोगी पडत नाही. विषय जरी ज्ञानाचा असला तरी गणना करता येत नाही हे सांगायचं आहे. आणि म्हणून असंख्येय म्हटलंय. आधी लागला म्हणून नकारार्थी. ज्या वस्तूंचे संख्यान होते, गणना होते, त्या वस्तू कशा असतात? परिच्छिन्न असतात, वेगवेगळ्या असतात, विभक्ता येतात, भेद्य असतात. अभेद्य नाही तर भेद्य. त्या एक दुसरीपासून वेगळ्या पडलेल्या असतात. त्यामुळे त्याची मोजदाद होते, गणना करता येते. परंतु आकाशाप्रमाणे जे येथून तेथून एकच एक आहे त्याची गणना काय करणार? त्याला एक म्हणणं सुद्धा गैर आहे वा गौण आहे. जिथे मोजायला मुळे वावच नाही तिथे एक तरी कसे मोजायचे? बरे एक म्हटले तर ते संख्यावाचक न होता केवलत्ववाचक होणार. असंख्य याचा हा अर्थ आहे. परमात्मा तसा आहे. असंख्येय म्हणजे केवल स्वरूप आहे. त्याला एकही म्हणता येत नाही आणि त्याला नैक म्हणजे एक नाही अनेक अशा अर्थाने नैकही म्हणता येत नाही. त्याला आहे असेही म्हणता येत नाही. कारण त्याच्याविषयी कोणतेही विधान करणे म्हणजे त्याला मर्यादित करणे होय, विशिष्ट करणं होय. पण तो तर केवळ निर्विशेष होय. असंख्येय पदाने परमात्म्याचे हे निर्विशेषत्व रूप केवलत्व प्रतिपादलेले आहे. आणि म्हणून गीतेच्या 11व्या अध्याय 16व्या श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे की अनेक बाहुधर वक्त्रनेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. ना आपला अंत दिसत आहे, ना मध्य, ना आरंभ. आपण कसे आहात? अनंत अनंत. आणि म्हणूनच आपण असंख्येय आहात. म्हणूनही परमात्म्याचं एक नाम असंख्येय असं आहे. त्याचे ज्ञान करून घेण्यासाठी संख्या उपयोगी पडत नाही किंवा संख्या करता यावी अशी कोणत्याही प्रकारची नामरूपादी विविधता ज्याच्या ठिकाणी नाही असा तो असंख्येय. श्लोक 40 248 नाम बघतो आपण. अप्रमेय आत्मा. ओम अप्रमेयात्मने नमः. अप्रमेय आत्मा स्वरूपम अस्य इति अप्रमेय आत्मा. आदि शंकराचार्य म्हणतात की जो सिद्ध किंवा प्रमाणित केला जाऊ शकत नाही, ज्याचं स्वरूप बाह्य प्रमाणांनी जाणून घेता येत नाही, म्हणून त्याचं एक नाम अप्रमेय आत्मा होय. 19वा श्लोक आणि 46वा नाम या आधी येऊन गेलाय. अमेय आत्मा.
24व्या श्लोकातसुद्धा 102 नाम अमेय आत्मा आलं होतं, 2दा आलेलं आहे. आणि आता हा अप्रमेय आत्मा हे सुद्धा थोडंसं त्याच अर्थाशी संबंधित आहे. म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान वा शब्द कोणत्याही प्रमाणाने ज्याचं ज्ञान करून घेता येत नाही किंवा ज्याला मोजता येत नाही. मेय म्हणजे मोजता येणे आणि अमेय म्हणजे मोजता येत नाही. त्याचाच थोडासा हा अर्थ इथे अप्रमेय आत्मा. आत्मा हा कोणत्याही प्रमाणाने ज्ञान साधनाने बुद्धीस ज्ञात होत नाही. अनंत आहे, अपार आहे, असीम आहे. म्हणून भगवंताचं एक नाम अप्रमेय असं आहे. म्हणजे त्या आत्म्याचे असे स्वरूप की जे मोजता येणं शक्य नाही, प्रमाणित करता येत नाही. म्हणून विष्णूंचं नाम अप्रमेय आत्मा होय. याआधी असंख्य नाम आपण बघितले. या आधीचं 247वं नाम आणि आता हे अप्रमेय, दोन्हीही थोडेसे समानार्थकच, किंचित छटा वेगळ्या. असंख्य पदांनी परमात्म्याचे वाग्विषयत्व प्रतिपादले आहे, तर अमेय आत्मा पदांनी त्याचं अचिंत्यत्व, मनोविषयत्व सूचित केलं आहे. अप्रमेय तेच त्याच अर्थाने पुन्हा अमेय आत्मासारखंच. केनोपनिषदामध्ये म्हटलंय की यद वाचा अनभ्युदितम येन वाग अभ्युदिते. म्हणजेच मनुष्य ज्याला वाणीनी सांगू शकत नाही, पण येन म्हणजे याच्यामुळे, वाग अभ्युदिते म्हणजे वाणी बोलू शकते. जे वाणीनी सांगता येत नाही पण वाणी ज्याच्यामुळे बोलू शकते, तद एव ब्रह्म, तेच हे ब्रह्म आहे, ज्याच्यामुळे शब्द व्यक्त केला जातात. असं हे ब्रह्म त्वम विद्धी, तू जाणून घे. न इदम यदिदम उपासते, ते हे नव्हे की लोक ज्याची उपासना करतात ते ब्रह्म नव्हे. यात मनसा न मनुते, म्हणजेच ज्याची मनाने कल्पनाही करू शकत नाही किंवा मनाने विचार केला जाऊ शकत नाही. ज्याचा विचार मनाने केला जाऊ शकत नाही, मनाने कल्पना ज्याची करू शकत नाही, पण ये ना आहू मनोमतम, ये ना म्हणजे ज्याच्यामुळे, ज्याच्या प्रेरणेने तो मन समजू शकतो, मन विचार करतो. तद इदम ब्रह्म त्वम विद्धी, तेच हे ब्रह्म होय. न इदम यदिदम उपासते, ज्याची लोक इथे उपासना करतात ते ब्रह्म नव्हे. तर जो हे सगळ्या गोष्टीला प्रेरणा देतो, ज्याच्यामुळे सगळं वाणी बोलू शकते, मन विचार करू शकते, ते ब्रह्म होय, असं या ठिकाणी केनोपनिषदात म्हटलेलं आहे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 42वा श्लोक थोडंसं याच अर्थाचं आहे की बुद्धे हे परत तू, म्हणजे बुद्धीहून पर काय आहे तर तो सह म्हटलेला आहे. सह म्हणजे तोच. तिथे आत्मा या शब्दाने घेतलाय. तोच आत्मा, तोच परमात्म्याचाच अंश, म्हणजे तोच परमात्माही होय. इंद्रियाणी पराणी आहू, इंद्रियेभ्य परम मनः. इंद्रिय आणि पराणी, इंद्रियाहून, स्थूल शरीराहून काय श्रेष्ठ आहे तर इंद्रियाणी. नंतर इंद्रियेभ्य परम मनः, इंद्रियांहून मन श्रेष्ठ आहे. स्थूल शरीराहून इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियाहून मन श्रेष्ठ. मनसह तू परा बुद्धी, मनाहून परा म्हणजे श्रेष्ठ काय आहे तर बुद्धी. आणि यो बुद्धे हे परतस्तु सहा, आणि जो यो म्हणजे यह या अर्थाने, आणि जो बुद्धीहूनही पर आहे, श्रेष्ठ आहे, तो कोण तर सहा म्हणजे तो आत्मा होय. म्हणजेच डोळा, मन, वाणी या 3 प्रमाणांचा उल्लेख केला असून तेथे त्याचा थाक लागत नाही, त्याला जाणता येत नाही असं म्हटलंय. यांनाच प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द प्रमाण म्हणायचे. कोणाला तर डोळा, मन आणि वाणी. माणसाजवळ जी बाह्य साधने आहेत ती म्हणजे काय तर डोळा, चित्त आणि शब्द, हीच त्याची बाह्य साधने आहेत. याच्या पलीकडे ज्ञान साधने नाहीच. डोळा प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान मनोबुद्धीने करता येतं, आणि वाक म्हणजेच वाणी शास्त्र प्रमाण आहे. तिन्ही आत्मतत्वाच्या बाबतीमध्ये लंगडी ठरतात. तोच हा न इदम नेती नेती जे म्हटलं जातं ते याच अर्थाने आहे की त्याला जाणता येत नाही, सांगता येत नाही, प्रमाणाने सिद्ध करता येत नाही, पण तो आहे. म्हणून त्याला अप्रमेय असं म्हटलेलं आहे. हा कसा आहे स्वसंवेद्य, स्वतःच तो त्याच प्रमाण आहे. स्वसंवेद्य हे माऊलीसुद्धा म्हणतात, आणि तो स्वतःच प्रमाण होय. त्याच्या सिद्धीसाठी बाह्य प्रमाणांची गरजच नाही, स्वतःच तो प्रमाण आहे. केवल आणि केवल स्वानुभूती
हेच त्याचे एकमात्र प्रमाण होय. असा हा अनंत अपार जो प्रमाणांनी बाह्य प्रमाणांनी जाणून घेता येत नाही, म्हणून त्याचं एक नाम अप्रमेय आत्मा होय. श्लोक 40 249 नाम बघते आपण. विशिष्ट. ओम विशिष्टाय नमः. अतिशेते सर्वमतो विशिष्ट, म्हणजेच जो सर्वांपेक्षा वेगळा आहे, म्हणून विशिष्ट ही संज्ञा भगवंताला दिलेली आहे. म्हणजे ज्याच्यात वेगळेपण आहे, विशेषतायुक्त आहे, असाधारण आहे, तो अद्भुत आहे, विलक्षण असा आहे. एतत् विलक्षणं विद्यात आत्मानं राजवत सदा. म्हणजे तो जो आहे तो सर्वांहून वेगळा आणि जणू राजाप्रमाणे श्रेष्ठ होय. राजासारखाच किंवा राजाच तो सगळ्याचा. तीनही उपाधीच्या पेक्षा वेगळा आहे. उपाधी त्रितयादन्यम आत्मानं अवधारयेत. आत्मबोधात म्हटलेलं आहे की माया, अविद्या आणि प्रकृती आदी तत्वाला उपाधी म्हणतात. असा तो आत्मा सर्वश्रेष्ठ आहे. सत्य म्हणजे श्री महाविष्णू होय. नाना वर्णाकृती, गुण, कर्मवान जीव आणि जगत ही विशिष्ट होत. त्यांच्यातील प्रत्येक दुसऱ्याहून वेगळा आणि विशिष्ट आहे. प्रत्येक जण एक दुसऱ्याहून वेगळा आहे आणि विशिष्टही आहे. एक क्षण दुसऱ्यासारखा नाही, एक कण दुसऱ्या कणासारखा नाही. इतकंच नव्हे तर तो या क्षणी आहे तसं दुसऱ्या क्षणी नाही, असं हे जगाचं वैभव आहे. परंतु परमात्मा त्याहूनही विशेष आहे. तो काल होता, तो आज आहे आणि उद्याही तसाच राहणार आहे. त्यात कसलीही काहीही विक्रिया नाही, परिवर्तन नाही, विशेष असं नाही. अविक्रिय कूटस्थता हाच त्याचा विशेष आहे. सर्व जग एकीकडे आणि तो एकीकडे. जगाचं कोणतंही लक्षण त्याला लागावायचं नाही, असा तो अगदी लोकविलक्षण मुलखा वेगळा असा आहे. त्याचा आगळेपणा हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून म्हटलेलं आहे की जो आपल्या श्रेष्ठतेमुळे सर्वांच्या अतीत आहे, तो परमात्मा विशिष्ट होय. जो तिन्ही देहाच्या पलीकडे आहे, जो पंचकोशांच्या पलीकडे आहे, जो निश्चितपणे या अशाश्वत जगातील क्षणभंगूर वस्तू जाताहून सुद्धा वेगळा आहे. जो अनंतात्मा जागृत, स्वप्न आणि सुषुप्तीतील कुठल्याही अवस्थेने दर्शवता येत नाही. परमात्म्याला आपण विशिष्ट म्हटलं खरं, पण खरे पाहता तो अविशिष्टच आहे. विशिष्ट होण्यात काय विशेष आहे? प्रत्येकच विशिष्ट आहे. परमात्म्याचा विशेष हा की तो तसा विशिष्ट होत नाही. विशिष्ट होणं म्हणजे मर्यादित होणं. त्याचं व्यावर्तन करणारा तद्व्यतिरिक्त दुसरा काही पदार्थच नाही. तो सर्व आहे आणि सर्वही तोच आहे. आत्मै वेदम सर्वम नेह नानास्ति किंचन, असं म्हटलेलं आहे. तो परमात्मा अविशिष्टच होय, केवल स्वरूप होय. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. पाण्याला रंग नाही अथवा सर्वच त्याचे रंग आहेत, तसा हा परमात्मा निर्विशेष विशेष होय. विशेष, शेष आणि अशेष होय असा हा, म्हणून त्याला विशिष्ट असं एक नाम दिलेलं आहे. श्लोक 40 250 नाम बघतो आपण. शिष्टकृत. ओम शिष्टकृते नमः. शिष्टम शासनम तत्करोति इति शिष्टकृत. शिष्टान करोति पालयति इति वा. सामान्यवचनो धातुविशेषवचनो दृष्टः कुरु काष्ठानित्याहरणे यथा तद्वदति वा शिष्टकृत. आदि शंकराचार्यांनी भाष्य करताना म्हटलं आहे की शासन करणारा, शिष्टम शासनम करोति इति म्हणजे शासन करणारा, संभावितांचं पालन करणारा. शिष्टान पालयति इति वा. संभावितांचं म्हणजे सज्जनांचं पालन करणारा असा अर्थ घेतला इथे. आपल्याला शिष्टचा एकच अर्थ माहिती आहे. सगळे हसले असाल तुम्ही. शिष्ट म्हणजे आपण गर्विष्ठ असं कोणाला म्हणतोच. संस्कृतमध्ये शिष्टचा अर्थ राहिलेले, उरलेले असाही आहे. हा एक अर्थ आहे. आणि दुसरा आहे म्हणजे शहाणा, सुसंस्कृत, पोलाईट ज्याला म्हणता येईल, कल्चर्ड ज्याला म्हणतो आपण तो. इथे त्यालाच धरून भाष्य करताना आदि शंकराचार्य म्हणतात की जो शासन करतो तो शिष्टकृत. पुढं म्हटलं आहे की शिष्टान करोति पालयति म्हणजे संभावितांचे, सज्जनांचे रक्षण करतो तो शिष्टकृत.
जसे सर्व नियमांनी विश्वाचे नियमन केले जाते, म्हणजे नियम आणि नियम करणारा तोच शिष्टकृत आहे. म्हणजेच त्याच्या नियमाचे, शासनाचे उद्दिष्टच हे आहे की सज्जनांचे रक्षण किंवा पालन करणे, साधुत्वाचे संरक्षण करणे हा तोच करतो. सर्वांना परमात्मा शिक्षण देतो. कशाही प्रकारे तो हे शिक्षण देतो. कशा प्रकारे देतो शिक्षण? तर सर्वांच्या हृदयामध्ये राहून, अंतरात्म रूपाने राहून तो सर्वांतर्यामी. सर्वांतरात्मा कसा आहे? तर गुरुणाम गुरुहू, विवेकवाणी तो सर्वांना सत असताचे ज्ञान देत असतो. हे बरे आहे ते कर, हे वाईट आहे ते करू नको, असं सतत मार्गदर्शन करीत असतो. जणू शासनच करीत असतो. तोच हा अंतर्यामी बाहेरूनही आई, बाप, गुरु, प्राज्ञ, राजा यांच्या रूपाने जीव जगताला सुसंस्कृत करीत असतो. त्यांच्यावर शासन करतो. अस्ति जायान कनियस उपरे, म्हणजे जिथे धाकटा आहे तिथे त्याच्याजवळ मोठा असतोच, म्हणजे वडील असतोच. जिथे शिष्य आहे तिथे गुरु असतो. जिथे आज्ञा आहे तिथे प्राज्ञा आहेच, आणि जिथे प्रजा आहे तिथे प्रजापती आहे, म्हणजे राजा असतोच. अशा प्रकारे आई, बाप, गुरु, प्राज्ञ, राजा बनून हा परमात्मा बाहेरून सुद्धा सर्वांचं शासन करीत असतो. आत राहून सुद्धा तो अंतर्यामी राहून सुद्धा आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतो. तसं बाहेर राहून या सगळ्यांच्या रूपाने तो आपल्यावर शासन करत असतो, आपलं संरक्षण करत असतो, पालन करीत असतो. म्हणून त्याचं एक नाम शिष्टकृत. आई, बाप, गुरु, प्राज्ञा, राजा हे सगळे आपल्या अधीन असलेल्यांनाच, म्हणजे स्वभावताच मार्गदर्शन किंवा शासन करीत असतात. हे कसे असतात? आई, बाप, राजा किंवा प्राज्ञा, गुरु हे जे असतात हे त्यांच्या अधीन जे असतात किंवा त्यांच्याबरोबर जे असतात त्यांनाच फक्त मार्गदर्शन करतात, शासन करत असतात. हा त्यांचा स्वभाव. वत्सलता आणि हितेशता हे सगळं प्रजापालन परमात्म्यानेच त्यांच्या हृदयात देऊन दिलेलं आहे, ठेवून दिलेलं आहे. म्हणून ते आपल्या मुलाबाळांचं पालन करतात, त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्गदर्शन करतो. राजा आपल्या प्रजेचं योग्य प्रकारे शासन करत असतो. हे सगळं परमात्म्यानेच त्यांच्या हृदयामध्ये जणू देऊन दिलेलं असतं. म्हणजे त्यांचा तो स्वभाव, त्यांच्यातील वत्सलता आणि त्यांच्यातील ती हितेशता हे सगळं परमात्म्याकडून त्या लोकांनाच रूपाने मिळालेलं असतं. जसं वासराला पाजल्याशिवाय गाईला राहत नाही, बाळाला आगीपासून निवारण्यास आई झटकन पुढे येतेच. शिष्याला ज्ञान भरवल्या वाचून गुरुमाऊली राहूच शकत नाही. प्रजेच्या हिताचे कायदे करणे, त्यांचं पालन करून घेणे हे राजसत्तेला, मायबाप सरकारला चुकत नाही, ते करतातच. अशा प्रकारे परमात्मा हा अशिष्टांना, म्हणजे नियम न पाळणाऱ्यांना शिष्ट बनवतो. तसे अनुभव देऊन त्यांना शिष्ट बनवतो. शिष्टांना विशिष्ट करतो आणि विशिष्टांना स्वे महिमनी प्रतिष्ठित करतो. त्यांचे ते अनुशासन आणि हे त्याचं परमात्म्याचं अनुशासन आणि शासन आहे. आणि म्हणून जीव वृजनार्णवातून वाचून यथाकाल परमानंदास पात्र होतात. प्रत्येक जीव त्या शिवपदवीस प्राप्त होईपर्यंत परमात्म्याचे शासन हे असंच चालू राहायचे आहे. आणि म्हणून परमात्म्याला शिष्टकृत असं हे नाम दिलं आहे, ते सार्थच होय. श्लोक 40, 251 नाम बघतोय. शुचिही. ओम शुचये नमः. निरंजनः शुचिही. निर्मल, पवित्र, जो अत्यंत पवित्र आहे असा, जे माया आणि तिच्या विकाराने कधीही मलिन होत नाही, असे हे निरंजन सत्य म्हणजेच श्री महाविष्णू होय. एखाद्या वस्तूवर मल साठला तर ते मलिन होते. धुतल्यानंतर किंवा झटकल्यावर ते निर्मल होते. शुची म्हणजे निर्मल. निरंजन हा अर्थ आहे. पण परमात्मा निर्मल खरा, पण तसा निर्मल नव्हे की एखादं वस्त्र मळते आणि धुतल्यावर निर्मल होते, किंवा वस्तूवर धूळ साठली आहे आणि ती धुतल्यावर किंवा झटकल्यावर ती धूळ निघून जाते, तसा निर्मल नव्हे. तर परमात्मा हा अंबरासारखा शुची आहे. अंबर म्हणजे आकाश, ते मुळी मळतच नाही. सदैव निर्लेप राहून शुची असतं, पवित्र असतं. ढगांचे भारे आणि अंधाराचे ढिगारे त्यात म्हणजे त्या आकाशामध्ये प्रत्यही येतात जातात
पण त्यांच्या योगे तो कधीही मळत नाही किंवा चळत नाही. ते निष्पंक आणि निष्कंप राहते. परमात्मा हा तसा आहे. त्यावर सृष्टीची पटले येतात नि जातात, पण त्याचा लेप त्याला लागत नाही. परंतु आकाशाची उपमाही जमायची नाही परमात्म्यासाठी. आकाशात आकाशे तर येते जाते, इथे दुसरे येणारे जाणारे काहीच नाही. त्यामुळे त्याच्या शुचितेला आकाशाची उपमा जुळत नाही. तो परमात्मा खरोखरच निरुपमच आहे. कारण आकाशामध्ये ढगांचे भारे, अंधाराचे ढिगारे येत असतात, हे ज्यादी बघितलं. म्हणून त्यात म्हटलंय की आकाशात आकाशे तरी येते जाते, पण इथे मात्र परमात्म्याच्या बाबतीत येणारे जाणारे काहीच नसते. आणि म्हणून त्याच्या शुचितेला आकाशाची उपमा जुळत नाही. अग्नीलाही पवित्र, शुची, पावक म्हटलं जाते, पण त्यामध्ये धूर आहे. गंगा पवित्र म्हटली जाते, गंगा सुद्धा, पण पावसाळ्यात इकडून तिकडून पाणी आले की त्या पाण्याने ती गढूळ होते. त्याच्या शुचितेची बरोबरी कोणीच करू शकत नाही. देव कशाची उपमा, तुझी तुझं पुरुषोत्तमा, असं जे म्हटलंय तेच खरं. तो आपल्यासारखाच आहे, स्वतःसारखाच आहे. निरुपम, निरंजन, निर्वाण होय. ते एकमेव आदितत्व. त्यामध्ये त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही. आणि म्हणून जाणीवेची चौथी अवस्था जी तुर्यावस्था, तिचं वर्णन वेदग्रंथांमधून सर्वातीत अत्यंत पवित्र आत्मतत्व असं केलेलं आढळतं. आणि तोच कोण आहे? तोच हा श्रीहरी, तोच हा श्री महाविष्णू. शुचिही म्हणजेच कुठल्याही माया किंवा तिच्या विकारांनी जे कधीही मलिन होत नाही असे हे निरंजन सत्य म्हणजेच श्री महाविष्णू होय. श्लोक 40, 252 नाम बघतो आपण. सिद्धार्थ. ओम सिद्धार्थाय नमः. सिद्धो निर्वृत्तः अर्थ्यमानः अर्थः अस्य इति सिद्धार्थः सत्यकामः इति श्रुतेः. या 40व्या श्लोकामध्ये खालची ओळ जी आहे ती सिद्धार्थ, सिद्ध संकल्प, सिद्धिदः आणि सिद्धी साधन, हा सगळा या 40व्या श्लोकाचा अर्धा भाग सगळा सिद्धिविषयक आहे. त्यापैकी सिद्धार्थ हे त्याचे प्रथम नाम आहे. विष्णू सहस्रनामातील नामं सगळी व्यक्तिवाचक नाही आहेत, ती गुणवाचक आहेत. सिद्धार्थ याचा अर्थ आहे ज्याने प्राप्तव्य असे सर्व प्राप्त केले व इच्छित असे सर्व मिळवलेले आहेत, तो सिद्धार्थ. परमात्मा लौकिक अर्थानेही सिद्धार्थच आहे. कारण जो जो अर्थ तो मनात आणतो तो घडून येतो. मनुष्याने आपल्या आयुष्यात जे जे प्राप्त करून घ्यावे त्या सर्वांचे 4 घटकांमध्ये वर्गीकरण केलेले आहे व त्या आयुष्याच्या ध्येयांना पुरुषार्थ असं म्हणतात. ते म्हणजे नीतिधर्माचरण किंवा त्यालाच धर्म म्हणतात. संपत्ती आणि तीवरील सत्ता म्हणजे अर्थ. तिसरं म्हणजे इच्छा आणि आकांक्षा म्हणजेच काम. आणि सर्व अपूर्णतेपासून मुक्तता म्हणजे मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ज्याने हे 4ही अर्थ प्राप्त केलेले आहेत त्याला प्राप्तव्य असे काही राहतच नाही. म्हणून येथे काहीही अपूर्णता नाही त्याच्याजवळ. म्हणून परमात्म्याचं नाम सिद्धार्थ असं आहे. ज्याचे सगळे अर्थ सिद्ध झाले आहेत, पूर्ण झाले आहेत. त्याने मनात आणलेत, उच्चारले. भू भव स्व, तर भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक निर्माण झाले. आणि तो जेव्हा संवरण इच्छितो तेव्हा हे संपूर्ण विश्व त्याच्या ठाई जशा जललहरी असतात, जलामध्ये विलीन व्हाव्या, तसं हे पूर्ण विश्व विलीन होतं. अशा प्रकारे तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ असल्यामुळेच श्री महाविष्णूंचं एक नाम सिद्धार्थ असं आहे. श्लोक 40, 253 नाम बघते आपण. सिद्ध संकल्प. ओम सिद्ध संकल्पाय नमः. आदि शंकराचार्य भाष्यात म्हणतात की सिद्धो निष्पन्न संकल्प अस्य इति, म्हणजे ज्याचे सगळे संकल्प तडीला जातात, पार पडतात, त्याला सिद्ध संकल्प म्हणतात. संकल्प म्हणजे मनाने अगर बुद्धीने, बुद्धिपूर्वक इच्छा करणे. ज्याने इच्छित ते सर्व प्राप्त केलेले आहे, सिद्ध केले आहे. किंवा इच्छा मात्रे करूनच जो सर्व प्राप्त करू शकतो त्याला सिद्ध संकल्प असे म्हणतात.
साधारणतः आपण जी इच्छा करतो सामान्य ती पूर्णतः सफल करू शकत नाही. त्याला कारण म्हणजे आपल्यामध्ये एकाग्रता कमी आणि अनेकाग्रताच अधिक असते. पूर्ण परमात्मा मात्र इच्छा मात्रे करून तत्क्षणीच सर्व प्राप्त करतो आणि म्हणून त्याचं वर्णन उपनिषदामध्ये सत्य संकल्प असं केलेलं आहे. मागचे नाम आपण सिद्धार्थ बघितलं, 252 नाम. तत्वतः सिद्धार्थ तोच व्यवहारता सिद्ध संकल्प होय. परमात्म्याचा संकल्प जीवाला कळू शकत नाही, कारण जीव अल्पज्ञ असमर्थ म्हणून सदैव असिद्ध असंकल्पच असं त्याचा असिद्धाचा संकल्पच असायचा. जसे आगगाडीमध्ये दैववशामध्ये चढलेल्या मुंगीला गाडी कुठे जाते याचे ज्ञान तिला अशक्य आहे, तसं जीवाचं आहे. परंतु साखरेचा कण तिला कुठेतरी मिळतो आणि ती म्हणते मी साखरेचा कण शोधून काढला. मुंगी जीवाचं संकल्प आणि सिद्धी अशी असते. कुठेतरी परमात्मा संकल्पाच्या रेषेवर जीव संकल्पाची रेषा पडते आणि जीवाला सिद्धी मिळाल्याचा आनंद मिळतो. परंतु ही जी सिद्धी आहे ही वस्तुतः आपली नसून परमात्मा संकल्पाची आहे हे तो समजू शकत नाही अज्ञानी जीव. घड्याळातली प्रत्येक चाक आपल्या ठिकाणी फिरत असते, परंतु ते स्वतंत्र नसते. त्याला गती चालक कडून मिळत असते. तसा हा जीव ईश परतंत्र असून ईशाच्या चालकत्वाचा प्रत्यय त्याला जाणवत नाही आणि तो आपण स्वतंत्र आहो असं समजून नाचत असतो. पण त्याचा सूत्रधार खरा तर वेगळाच असतो. ज्यांना या सूत्राची आणि त्या सूत्रधाराची ओळख पटली ते बुध म्हणजेच ते ज्ञानी पंडित होय, तज्ज्ञ होय, तत्वज्ञानी होय. म्हणजेच तत्वज्ञ ईश्वर परायण होऊन राहतात. करिष्ये वचनं तव म्हणतात. सिद्धी आणि असिद्धी त्यांना समान होते. अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलंच आहे की अहम सर्वस्य प्रभो, मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचं कारण आहे. प्रभव म्हटलेलं आहे, सगळ्या जगाच्या उत्पत्तीचं कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्वं प्रवर्तते, सगळी जग क्रियाशील होत आहे असं जाणून इति मत्वा, असं जाणून श्रद्धा आणि भक्तीने युक्त असलेले बुधाहा म्हणजे बुद्धिमान भक्त मज परमेश्वराला माम भाव समन्विता भजन्ते, मज परमेश्वरालाच नेहमी भक्तियुक्त अंतःकरणाने भजतात. पण सामान्य आपल्या जीवांना ते कळत नाही. असे तत्वज्ञ भक्त संकल्प साधन सिद्धी सर्व ईश्वरार्पण करून मोकळे होतात. असे जे तत्वज्ञ भक्त असतात ते संकल्प साधन सिद्धी सर्व ईश्वरार्पण करून मोकळे होतात आणि तेच मला सर्व यज्ञाचा भोगता, सर्व लोकांचा सुहृद, सर्व लोकांचा महेश्वर अर्थात स्वार्थरहित दयाळू, सर्व प्राणीमात्रांचा प्रेमी मित्र असे समजतात. सुहृद म्हणजे मित्र अशा अर्थाने असे तत्वतः समजून मग शांतीला प्राप्त होतात. 5व्या अध्यायामध्ये गीतेच्या म्हटलंच आहे शेवटच्या श्लोकामध्ये की भोक्तारै यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. हा जो माझा भक्त असतो मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता समजतो, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर समजतो, सर्व लोक महेश्वर म्हटलाय, आणि सर्व भूतानां सृदम प्राणीमात्रांचा सुहृद समजतो, ज्ञात्वा म्हणजे समजून, मग तो स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी असे तत्वतः मला समजून शांतीला प्राप्त होतो. शांती मृच्छती म्हटलंय म्हणजे शांतीला प्राप्त होतो म्हणजे त्याला शांती मिळते. आणि म्हणूनच उपनिषदांचा परमेश्वर व विष्णू सहस्रनामाचा विषय जो महाविष्णू श्री महाविष्णू हाच कसा आहे सिद्धी संकल्प होय, तोच सत्य संकल्प होय. आणि म्हणूनच सत्य संकल्पाचा दाता जे म्हटलं जातं ती या अर्थानेही जर आपला संकल्प सत्य असेल तर तोच हा जो सिद्धी संकल्प महाविष्णू आहे तो आपल्याकडून हे सगळं करवून घेतो. श्लोक 40 चालू आहे बघणं. 254 नाम सिद्धिदः. ओम सिद्धिदाय नमः. सिद्धिं फलं कर्तृभ्यः स्वाधिकारानुरूपतो ददातीति सिद्धिदः. म्हणजेच कर्त्याला त्याच्या अधिकारानुरूप सिद्धी म्हणजे कर्माचं फल जो देतो किंवा योग मार्गात
वा मंत्रतंत्र शास्त्रात उल्लेख केलेल्या ज्या अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत त्या जो आपल्या भक्तांना देतो, म्हणून त्याला सिद्धिदह असं म्हटलंय. सिद्धिदह, द म्हणजे देणारा, ददाती अशा अर्थाने. सिद्धिम फलम कर्तृभ्य स्वाधिकारानुरूपता ददाती इति. ददाती म्हणजे देतो अशा अर्थाने. संकल्प, साधन, सिद्धी हा समग्र प्रवाह परमात्माच आहे. हे 40व्या श्लोकात खालच्या ओळीत जे सांगितले नामावली सगळी त्या नामांनी प्रतिपादलेलं आहे. म्हणजे सिद्धार्थ, सिद्ध संकल्प, सिद्धिदह आणि पुढचं नाम येणार आहे सिद्धी साधन. कोणत्याही संकल्पाची प्रेरणा ईश्वरापासूनच मिळते. त्या संकल्पाला सफलही तोच करतो. साधक हा खरोखरच फक्त निमित्त मात्र होय. फल जीवाधीन नाही. जीव फक्त कर्माचा अधिकारी आहे. हेच निमित्त मात्रत्व होय. जसे आंब्याला फळ लागायचे ते यथाकालच लागते, अर्थात फलप्रद. सिद्धिदह हा काळ झाला आंब्या, तसे जीव हे त्या सर्व फळवृक्षासारखे आहेत. जेव्हा ईशकृपा होते तेव्हाच त्याचे सिद्धी संकल्प सिद्ध होतात. त्यांचे जीवन सफल होते. व्यावहारिक वा पारमार्थिक कोणतीही सिद्धी जीवाच्या अधीन नाही. तो कितीही प्रयत्न करो, जेव्हा परमात्मा कृपा होईल तेव्हाच सिद्धी मिळवायची. फळ झाडालाच लागते, तशी ही सिद्धीही प्रयत्नांतीच मिळायची. पण प्रयत्नामुळे मिळेल असं नाही. भगवंत म्हणतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुना, गीतेच्या 18व्या अध्यायातील 61वा श्लोक आपण बरेचदा हा ऐकतो की हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सगळ्या प्राणीमात्रांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार फिरवीत आणि सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिलेला आहे. त्या प्राणीमात्रांना तो त्यांच्या कर्मानुसार फिरवीत असतो. म्हणून तमेव शरणं गच्छ, त्याला सर्व प्रकारे शरण जा, सर्व भावेनं म्हटलेलं आहे. आणि मग तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. त्या परमात्म्याच्या कृपेनेच मग परमशांती आणि सनातन असते परमधाम त्याला मिळते. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. हे जे आहे गुह्यात म्हणजे गुप्त असं, गुह्याहुनी गुह्यतर असं हे ज्ञान मी तुला देतोय असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि हेच ते ज्ञान की त्याच्यासाठी त्याचा सत्य संकल्प करायचा, तो सगळं काही घडवून आणतो. नुसतं प्रयत्न असून चालत नाही, तर त्या श्रेष्ठ तत्वाला, त्या भगवान विष्णूंना शरण गेले तरच त्याच्या कृपेने परमशांती मिळते. मी तर प्रयत्न केले आहेत, मला तर हे मिळालाच पाहिजे, हा एक जो अहंकार असतो तो सुद्धा त्या ठिकाणी गळून पडलाच पाहिजे. तरच जे आहे ते सगळं भगवंताचं अधिष्ठान आहे आणि तोच ते सगळं करू शकेल. त्याच्याचकडे मला शरणागतीने जायचं आहे. मग मी माझे प्रयत्न करीन. म्हणून केव्हाही कुठल्याही कार्याला भगवंताचं अधिष्ठान असेल आणि त्याच समर्पण भावनेने कुठलंही कार्य करत असू आपण, तर ते कार्य सहज रीतीने, उत्तम रीतीने ते घडत जातं आणि जे फल मिळायचं ते आपोआप परमेश्वर कृपेनेच मिळतं. आणि म्हणूनच मग त्यानंतर परमशांती मिळते. सनातन धाम प्राप्त होतं, जे म्हटलंय ते शाश्वत स्थान प्राप्त होतं. हेच गोपनीयाहूनही गोपनीय असं ज्ञान आहे असं भगवंत म्हणतात. तोच सिद्धिदह आहे. सिद्धिदह म्हणजे देणारा. आता मग आधी आपण बघितला याचा अर्थ, त्याशिवाय काहीही शक्य नाही. म्हणून परमेश्वर सिद्धिदह, परमेश्वराला जी सिद्धिदह संज्ञा दिली आहे ती या अर्थाने आहे. श्लोक 40 त्यातलं शेवटचं नाम बघतो आपण, सिद्धी साधन. आणि क्रमाप्रमाणे 255 नाम. ओम सिद्धी साधनाय नमः. सिद्धेः क्रियायाः साधकत्वात् सिद्धी साधन. भाष्य करताना आदिशंकराचार्य म्हणतात की कोणतीही सिद्धी प्राप्त करून घेण्याची तो साधन आहे किंवा ज्याच्या कृपेशिवाय शक्य नाही. त्यामुळेच कोणतीही इच्छित गोष्ट प्राप्त होते. साधकाला आपल्या साधनेमध्ये सतत प्रवृत्ती करणारी अशी गूढ शक्ती म्हणजेच कोण आहे ती महाविष्णू होय. आपली एखादी तीव्र इच्छा असेल आणि मग त्या दृष्टीने आपलं उत्तम कर्माकडे पाऊल वळत असेल तर ती गूढ शक्तीच आपल्याला तशी प्रेरणा देते, प्रवृत्ती आपली वाढवणारी असते. असा हा कोण आहे? अंतर्यामी असणारा तो महाविष्णू
परमात्मा सुद्धा तोच, अशा अर्थाने हा सिद्धी साधनं आहे. साधारणतः सिद्धी शब्दाचा अर्थ होतो कार्याची पूर्तता. आपल्याला सिद्धी शब्दाचा अर्थ माहिती आहे की कार्याची पूर्तता. या ठिकाणी पूर्णतेसाठी केलेले सगळे प्रयत्न म्हणजे कार्यपूर्ततेसाठी केलेले सगळे प्रयत्न म्हणजेच सिद्धी होय. ज्या परमसत्याची अर्चना करणे हे सर्व सिद्धी प्राप्त करण्याचे साधन होय. आणि ते परमसत्य म्हणजेच कोण? तर श्री नारायण. परमात्मा सिद्धी देतो, पण मिळवतो कोण? जो ईश्वर सन्मुख आहे तो. ते येरा गबाळाचे काम नव्हे. नाना उपाधी आधी व्याधी यांनी बेजार झालेल्या जीवाचे काम नव्हे. तेथे पाहिजे जातीचे हेच खरे. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्माव वेत्ति तत्वतः. प्रयत्न तर अनेक जण करतात, त्यासाठी त्यांची वाटचालही चालू असते, परंतु सहस्रांमध्ये एखादाच ती सिद्धी मिळवतो. अशा अर्थाने भगवंतांनी 7व्या अध्यायात गीतेच्या 3ऱ्या श्लोकातच सांगून ठेवलेला आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या मानवी पुरुषार्थाच्या 4 प्रेरणा आहेत. काम आणि अर्थासाठी तर सगळेच प्रयत्न करतात, कामना पूर्ण व्हाव्या म्हणून, आणि आपले उदरनिर्वाहासाठी किंवा आपल्या सगळ्यासाठीच अर्थाची गरज आहे म्हणून प्रयत्न करतात. ते आवश्यकही आहे, त्यात क्लेशही अधिक असतात. पण धर्म आणि मोक्षासाठी, शाश्वत धाम प्राप्तीसाठी लढणारे, प्रयत्न करणारे हजारो लाखोत एखादाच असतो जो भगवत परायण होऊन त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कश्चित वेत्ती तत्वतः म्हटलंय ते यासाठीच. एखादाच त्याला जाणतो, जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परमात्मा ज्ञानस्वरूप आहे, परमात्मा प्रेमस्वरूपही आहे आणि सेवा स्वरूपही तोच आहे. आणि म्हणूनच साधकाचे सिद्धी मिळवण्याचे साधनही काय आहे? तर ज्ञान, प्रेम आणि सेवाच आहे. त्याशिवाय शक्य नाही. ज्ञान, प्रेम आणि सेवा यात निरोध का म्हटले नाही? तर असं म्हटलं आहे की निरोध हा चित्ताचा होतो, पण ज्ञान, प्रेम आणि सेवा योगे चित्ताचा परोक्षरित्या निरोधच होत असतो. म्हणूनच तो निरोध स्वरूपही म्हटला जाईल, पण इथे उल्लेख केला नाही. परमात्मा योग व्हावा असं वाटत असेल तर त्याच्या योगाची साधने तोच आहे. त्या व्यतिरिक्त त्याला प्राप्त करता येत नाही. जसं हिरकणीच हिऱ्याला काढू शकते त्याप्रमाणे परमात्मा हा सिद्ध साधन आहे हेच खरे.